नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चांदोली धरण भरले, दरवाजे उघडले. वारणा चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिचन सूचीनुसार धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी 27 जुलै दुपारी 4:30 वाजता धरणाचे चारही दरवाजे उघडले आहेत. वारणा नदी पात्रात 2000 व जलविद्युत प्रकल्पातून 1400 असा एकूण 3400 क्युसेस विसर्ग सुरू केला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास अथवा धरणातील पाण्याची आवक वाढल्यास स्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल, असं धरण प्रशासनाने स्पष्ट केलं. सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 620.65 मीटर नोंद झाली. धरणातील एकूण जलसाठा 28.42 TMC 82.62% असून उपयुक्त जलसाठा 21.54 TMC आहे, 78.28% आहे. गतवर्षी याच दिवशी धरणातील उपयुक्त जलसाठा 22.33 TMC 81.13% होता. धरण परिसरात गेल्या 24 तासात 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान 1372 मिलीमीटरवर पोहोचले आहे. सध्या धरणात 8126 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नदीपात्रात उतरणे, पोहणे, कपडे किंवा जनावरे धुणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन व्यवस्थापनानं केलं आहे.